आज आपण बघणार आहोत व्हेज सूप कसं करायचं. छान मस्त असं घट्टसर आणि एकदम छान होणारं. त्याकरता आपण इथे घेतलेले आहे गाजर, टोमॅटो, लसूण, बीट आणि शेवग्याच्या शेंगा. यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी, जेणेकरून हे शिजेल व्यवस्थित आणि हे आपण कुकरला ठेवून शिजवून घेणार आहोत. साधारण 2 शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं. आणि आता यासाठी आपण जे बाकीचं घेणार आहोत साहित्य ते इथे बघणार आहोत. जास्त आपल्याला साहित्य लागत नाही. यासाठी आपण इथे घेतलेलं आहे काळं मीठ. हे अगदी ऑप्शनल आहे. काळी मिरी पूड घ्यायची आहे आपल्याला, तूप, हिरवी मिरची आणि मीठ. आता हे बाजूला ठेवूया. आपला कुकर झालेला आहे आणि हे शिजून झालेलं आहे छान. याच्यातल्या जे आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत ह्या आपण काढून घेणार आहोत आणि याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून गर व्यवस्थित आपल्याला बाजूला मिळेल आणि शेंगांच्या ज्या शिरा असतात त्या सुपात येणार नाही आणि आपल्याला हे गाळावंही लागणार नाही. जर आपण शेंगा तशाच घेतल्या तर गाळावं लागतं आणि मग बाकीचं जे सगळे आपले गाजर ते आहे त्याचाही काही काही जाड भाग निघून जातो, जो आपण क्लीन करून घेतलेला आहे. पण मग शेवग्याच्या शेंगा आपण तशाच टाकल्या मिक्सरला तर हे आपल्याला गाळणीने गाळून घ्यावं लागतं आणि आपल्याला गाळायचं नाहीये. याकरता आपण हे छान व्यवस्थित एकसारखं असं खरडून याचा जो गर आहे हा काढून घेणार आहोत, जेणेकरून याच्या शिरा बाजूला होतील. या पद्धतीने आपल्याला चमच्याने याचा गर सगळा काढून घ्यायचा आहे. कुकरला शिजवल्यामुळे गर छान एकसारखा शिजला गेला आहे आणि तो निघायला सोपा होतो. तर या पद्धतीने आपण सगळ्या शेंगांचा गर इथे काढून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. इथे आपला गर काढून झालेला आहे आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. त्यात आपले टोमॅटो, गाजर आणि बीट जे आपण घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत. हे मुळातच मऊ झालेलं आहे त्यामुळे याला पाणी टाकायची गरज नाही. हे छान असंच मस्त बारीक होतं. वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी देखील टाकू शकतात. पण आपण जे शिजवण्यासाठी पाणी वापरलेलं आहे तेच घ्या, म्हणजे नवीन वरचं पाणी टाकायची गरज नाही पडत. आणि आता यामध्ये ज्या आपण मिरच्या घेतल्या होत्या 2 त्या घेणार आहोत. सूप आपल्याला जास्त तिखट करायचं नाहीये, त्यामुळे मीडियम तिखट असलेल्या ज्या मिरच्या असतात त्या इथे वापरलेल्या आहे मी. आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण जसं मी बोलली तुम्हाला गर काढून घेतला होता आधीच, त्यामुळे याला गाळणीने गाळायची गरज नाही. आता एका पॅनमध्ये आपण तूप टाकून घेऊया आणि यामध्ये आपण टाकणार आहोत आता थोडासा हिंग आणि यामध्ये आपण हे जे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे हे टाकणार आहोत. छान याला हलवून घेऊया. हे सगळं मिश्रण आपण यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सगळं मिक्सरच्या भांड्यातलं व्यवस्थित काढून आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि याला आता आपण जे शिजवताना पाणी वापरलं होतं तेच पाणी यामध्ये टाकलंय मी. अजून जर आपल्याला हे पातळ हवं असेल तर त्या कन्सिस्टन्सीने तुम्ही यामध्ये वरून पाणी वापरू शकतात, वाढवू शकतात. आता यामध्ये आपण टाकूयात काळं मीठ. हे 1 टीस्पून काळं मीठ आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर काळी मिरी पूड इथे आपण वापरणार आहोत 1 टीस्पून. जास्त वापरायचं नाहीये, कारण याने हे जर प्रमाण जास्त झालं तर आपलं सूप उग्र होतं आणि थोडंसं तिखटपणा येतो. त्यामुळे अगदीच बरोबर एवढ्या सगळ्या ह्याच्यासाठी आपल्याला 1 टीस्पून आपण इथे काळी मिरी पूड आणि काळं मीठ वापरलेलं आहे. हे जे सूप मी आत्ता बनवते आहे हे साधारण 5 लोकांना पुरेल एवढं सूप तयार होतं. तर यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ चवीनुसार आणि याला छान हलवून घेऊयात. इथे मी 1.5 मोठं गाजर घेतलं होतं, अर्ध मोठं बीट वापरलेलं आहे, त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि 2 मोठ्या शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. एवढं वापरून आपण 5 लोकांसाठी व्यवस्थित सूप इथे बनवू शकतो.
आता हे जे आपलं मिक्सरचं भांडं होतं यामध्येच मी परत पाणी टाकून सगळं व्यवस्थित ते करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. साधारण इथे मी 6 वाट्या पाणी वरतून टाकलेलं आहे. हे उकळून थोडं घट्ट होईल आणि हे छान आता आपण उकळून घेणार आहोत. याला थोडासा घट्टपणा येऊपर्यंत आपल्याला उकळवायचं आहे. साधारण हलवल्यावर आपल्याला लक्षात येतं की ह्याचा दाटसरपणा आलेला आहे आणि मग आपण हे गॅस बंद करणार आहोत. इथे तुम्ही इथे बघू शकता सूप छान उकळून मस्त झालेलं आहे. त्याला दाटसरपणा आलेला आहे. पाण्याचा जो पातळपणा दिसतो तो तसा न दिसता याला थोडासा घट्टपणा येतो. असा आला की आपण इथे गॅस बंद करणार आहोत. साधारण आपण जे 6 वाटी पाणी टाकलं होतं ते उकळून 5 वाटी होईल एवढं आपण याला उकळवून घेतलेलं आहे. आता हे लगेचच सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि सूप कधीही छान गरम गरमच प्यायला मस्त असतं. तुम्हीही एकदा हे नक्की करून बघा. इतकं सुंदर होतं, इतकं चविष्ट होतं की आपण कोणी म्हणणारच नाही प्यायल्यावर की हे सूप घरी बनवलेलं आहे. अगदी आपण जे रेस्टॉरंटमध्ये सूप पितो तसं याची चव येते. आणि याला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सजवण्यासाठी पुदिन्याची पानं यावर ठेवू शकतात आणि हे छान असं मस्त सूप आपलं तयार आहे. छान सर्व करा, आनंद घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.